नवी मुंबई व पनवेल विभागातील सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना माझा नमस्कार। मित्र हो, दिनांक 7/7/2025 रोजी रिक्षा चालकांच्या विविध मागण्याकरिता नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली 5 मागण्या घेऊन धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। पहिली मागणी आपली आहे, महाराष्ट्र शासनाने बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी फेरविचार करून तात्काळ रद्द करण्यात यावी। दुसरी मागणी आपली आहे, CNG टेस्टिंगचे रेट या अगोदर 700 ते 800 होते, आज रोजी 2800 ते 3500 रुपये या ठिकाणी जी रिक्षा चालकांची लूट चाललेली आहे त्याबाबत शासनाने त्याचे दर निश्चित करावेत। त्याचबरोबर मुक्त रिक्षा परवाना वाटप धोरण तात्काळ बंद करावे। विविध ॲपद्वारे बाईक, टॅक्सी, कार, ओला, उबेर या बेकायदेशीरपणे चालत आहेत, त्याच्यावर तात्काळ कारवाई करून बंद करण्यात यावेत। कल्याणकारी महामंडळ जे शासनाने यापूर्वी घोषित केलेले आहे, त्याकरता 50 कोटी निधीची तरतूद केलेली आहे, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर रिक्षा पासिंग करत असताना RTO अधिकाऱ्यामार्फत या ना त्या कारणास्तव रिक्षा चालकांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जाते, त्यांना लाईनमधून बाहेर काढले जाते। तुमच्या हुडचा कलर काळा आहे, पिवळा आहे, निळा आहे याबाबत शासनाने कोणतेही धोरण निश्चित केलेले नसताना अधिकारी नाहक रिक्षा चालकांना त्रास देत आहेत। त्याचबरोबर रिक्षा फिटनेस घेण्याकरता गेले असता परिवहन आयुक्तांनी या अगोदरच निर्देश दिलेले आहेत की कोणताही दंड असल्यास फिटनेस थांबवू नये, गाडीचे पासिंग करण्यात यावे, परंतु RTO अधिकाऱ्यांच्याकडून फिटनेस दिला जात नाही। त्याचबरोबर आज रोजी मीटर रिकॅलिब्रेशन झाले नसल्यास पर डे 50 रुपये आकारले जातात, त्याचाही RTO अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे। RTO उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सहाय्यक परिवहन अधिकारी यापूर्वी 2 अधिकारी नेमले होते, आज रोजी एकच अधिकारी आहेत। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे यांच्याकडे परिवहन मंत्र्यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार असल्याने ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरूळ नवी मुंबई येथे पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत। त्यामुळे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये लवकरात लवकर सहाय्यक परिवहन अधिकारी नेमण्यात यावा, कारण एकच अधिकारी असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर नागरिकांची व रिक्षा टॅक्सी चालकांची लाईन लागत असते, त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतं। या अनेक मागण्या घेऊन नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 जुलै सकाळी 11 वाजता मोर्चाद्वारे धडक दिली जाणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी धरणे आंदोलनही केले जाणार आहे। रिक्षा चालक बांधवांनी कोणत्याही निरोपाची वाट न बघता, कोणत्याही निमंत्रणाची वाट न बघता
स्वपूर्तीने आपल्या न्याय हक्कासाठी स्वतःहून आपल्या 10 सहकाऱ्यांना जागे करा, स्वतः जागे व्हा. जर आज आपण वेळ दिली नाही, संघर्ष केला नाही, इथून पुढचा काळ आपला अत्यंत बिकट परिस्थितीचं जाणार आहे. मित्रांनो, या आपल्या शहरामध्ये बेकायदेशीरपणे अनेक बाईक चालत आहेत. त्याच्यावर आत्ताच निर्बंध घालावे लागतील. आज रोजी शीळफाटा येथे परवा एका रिक्षा चालकाला ओव्हरसीटचा फाईन 11,500 रुपये मारलेला आहे. शासनाच्या नियमानुसार त्याला 200 ते 400 रुपये दंड आकारायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 166-92 परवाना उल्लंघन याची ऑनलाईन कारवाई केली जाते. त्या सर्व जरी पेपर ओके असेल तरी आपली गाडी जमा केली जाते. या सर्व अन्यायकारक ज्या काही प्रशासनाकडून, वाहतूक विभागाकडून, RTOकडून रिक्षा चालकांच्या अन्याय कारवाई केली जाते. या विरोधात मित्रांनो, आत्ताच जागे व्हा आणि येणाऱ्या 7 तारखेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरूळ RTO या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा. आपल्याला काही विघ्नहर्ते